श्रावण सोमवार 2026 यंदा किती सोमवार, शिवामूठ कधी, कोणती मूठ कोणत्या सोमवारी व्हावी? श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी खूप खूप मनापासून स्वागत करते. तर यंदा 2026 मध्ये 13 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिना हा संपत आहे. त्यामध्ये पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे. यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. प्रत्येक सोमवारी महादेवावरती किंवा शिवपिंडीवरती व्हायला जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व हे अत्यंत वेगळे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपूजन करताना शिवामूठ कोणी अर्पण करावी, कशा पद्धतीने अर्पण करावी, किती वेळा अर्पण करावी, शिवाला प्रिय असणारे धान्य कुठले, धान्य अर्पण केल्यावर त्याचे काय फळ मिळते, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर शिवामुठीबद्दल कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पण चॅनलवरती नवीन असाल, माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे. त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट रोजी आलेला आहे. तिसरा श्रावण सोमवार 31 ऑगस्ट रोजी आलेला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर रोजी आलेला आहे. या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार असणार आहेत. प्रत्येक सोमवारी महादेवावर, शिवलिंगावर किंवा शिवपिंडीवरती व्हायला जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्त्व वेगळे आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ ही शिवामूठ व्हायची आहे. दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस किंवा जव आणि 5वा श्रावणी सोमवार आल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे. तर श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारी आपण शिवाची अगदी मनोभावे पूजा करत असतो. भगवान शिवाला जल आणि रुद्राभिषेक या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावरती किंवा शिवपिंडीवरती, शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण केली जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवाला शिवामूठ अर्पण करावी. जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिवलिंगावरती ही शिवामूठ अर्पण करावी. मात्र काही कारणाने आपल्याला मंदिरात जाता येत नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा शिवलिंगावरती किंवा शिवपिंडीवरती ही शिवामूठ अर्पण करू शकता. आणि जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर आपण मातीद्वारे पार्थिव शिवलिंग तयार करू शकतो आणि त्यावर सुद्धा ही शिवामूठ आपण अर्पण करू शकतो. तर शिवामूठ अर्पण करण्यापूर्वी मंदिरामध्ये जाणार असाल तर मंदिरात जाऊन शिवाचे षडोपचार पूजन करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शिवाची पूजा करावी. गंध, पुष्प, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे आणि पूजा झाल्यावर मग देवाला शिवामूठ अर्पण करावी. आणि जरी घरी तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करणार असाल तर मग शिवलिंगाची पूजा आधी करून घ्यावी. शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा, गंगाजल आणि दुधाचा अभिषेक करून मग शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंगाला भस्म, चंदन, पांढरी फुलं, बेलपत्र वाहून शिवलिंगाची पूजा करावी आणि नंतर मग शिवलिंगावरती किंवा शिवपिंडीवरती शिवामूठ अर्पण करावी. तर शिवामुठीचं व्रत हे विवाहानंतर पहिली 5 वर्ष श्रावण सोमवारी केले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केलं जातं. तसं तर तुम्ही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करू शकता. तर शिवामूठ स्त्री, पुरुष, अविवाहित मुले, मुली कोणीही वाहू शकता किंवा ज्या स्त्रिया गर्भवती स्त्रिया आहेत तर त्यासुद्धा ही शिवामूठ वाहू शकतात. तर पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी तांदूळ घ्यावेत. एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं. शक्य असेल तर त्यावर पाणी घ्यावं. ते धान्य ओलं करून घ्यावं आणि ओम नमः शिवाय म्हणत देवाला हे धान्य अर्पण करावे. धान्य मूठ उभी धरून व्हावी आणि धान्य अर्पण करताना मुठीवर हळूवार पाणी सोडावे. धान्य ओले करून अर्पण करत असताना एक शिवामुठीचा मंत्र म्हणावा. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा, असे 3 वेळा म्हणावे. अशा पद्धतीने क्रमाने 3 वेळा शिवामूठ अर्पण करावी. आता बरेच जण म्हणतील शिवामूठ 1 वेळा अर्पण केली तर चालेल का? 1 वेळा अर्पण केली तरी काही हरकत नाही, परंतु शिवाला 3 ही संख्या अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे क्रमाने 3 वेळा शिवामूठ अर्पण करावी. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ म्हणून शिवामूठ व्हावी. शक्यतो शिवामूठ वाहताना पांढरे तीळ वापरावे.
तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव किंवा जवस आणि 5वा श्रावण सोमवार आला तर 5व्या श्रावणी सोमवारी सातू अशा 5 शिवामुठी 5 श्रावण सोमवारी व्हायच्या असतात. जर स्त्रियांना एखाद्या श्रावणी सोमवारी अडचण आली तर त्या दिवशी शिवामूठ तुम्ही वाहू नये, मात्र उपवास करावा. तर शिवामूठ आपण वेगवेगळ्या संकल्पनासाठी सुद्धा शिवाची पूजा करून शिवामूठ वाहू शकतो. म्हणजेच कुमारी कन्या आहेत त्या विवाहाचा संकल्प घेऊन शिवामूठ अर्पण करू शकतात. तसेच सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्याचा संकल्प घेऊन हे धान्य अर्पण करू शकतात. अनेक जण संतती प्राप्तीसाठी पण शिवाला शिवामूठ अर्पण करू शकता. ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी सुद्धा आपण शिवामूठ अर्पण करू शकतो. श्रावणी सोमवारी उपवास जरूर करावा. तसेही प्रत्येक व्यक्तीने किमान श्रावणी सोमवारचे 4 सोमवार किंवा 5 सोमवार असेल तर तेवढे उपवास जरूर करावे. शिवाचे पूजन जरूर करावे. पूजन करत असताना जे काही आपले संकल्प आहेत ते शीघ्र गतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी. कारण शिवाचा अर्थच कल्याणकारी आहे. शिव हा सर्वांचा कल्याण करणारा आहे. देव, दानव, दैत्य या सर्वांना आणि मानवांना सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिले आहे. त्यामुळे त्यांना भोलेनाथ म्हटले जाते. भोलेनाथांचा पवित्र असा सोमवार आणि विशेषतः श्रावणातला सोमवार आणि यावेळी केलेलं हे शिवामुठीचं व्रत अत्यंत सफल आणि शीघ्रतेनं इच्छित फळ प्रदान करणारे असते. या शिवामुठीची कथा पण आहे. ही कथा आपण देवालयात बसून वाचन करू शकता किंवा तिथे गर्दीमुळे श्रावण सोमवार असल्यामुळे वेळ किंवा जागा उपलब्ध नसेल तर शांतपणे घरी येऊन सुद्धा आपल्या देवासमोर देवघरासमोर आपण ही कथा श्रवण करू शकता, वाचू शकता. श्रावण महिन्यात जसं महादेवाचा अभिषेक करण्याला महत्त्व आहे तितकंच शिवामूठ वाहण्यालाही विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही घरी शिवलिंगावरती शिवपिंडीवरती शिवामूठ अर्पण केली असेल तर दुसऱ्या दिवशी ते धान्य गाईला खाऊ घालावे. गाय नसेल तर वाहत्या पाण्यात टाकावे किंवा पक्ष्यांना द्यावे. श्रावणी सोमवारी कोणाला कसलीही अडचण असली, तुम्ही ही पूजा करू शकत नसाल तर शिवामूठ न वाहता उपवास मात्र जरूर करावा. अडचण काळात शिवामूठ अर्पण करू नये. अशा प्रकारे आपण या शिवामूठ व्रताचं पूजन जरूर करावं किंवा प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूठ जरूर व्हावी आणि त्यातून आपली मानसिक, लौकिक आणि पारलौकिक इच्छांची पूर्तता व्हावी अशी प्रार्थना करावी. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवामुठीची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.